हे कमीत कमी मी म्हणतो 95ची गोष्ट म्हणतो, 95, 96ची. तर मला बोलला भाई काय कळायला मार्ग नाही, काय प्रॉब्लेम कमीत नाही. अचानक माझं ध्यान लागला तर मला एक दगड दिसला, असा एक दगड दिसला आणि त्याच्यातनं एक भोग दिसला आणि एक घर दिसला. तर मी त्याला सांगितलं, म्हटलं लढो साहेब तुमच्या गावात आहे ना, तुमच्या घराच्या मागे एक कातड आहे, मराठीमध्ये कातड म्हणतात त्याला, असं म्हणजे दगड मोठा असतो ना. म्हणतो नाही तसं काय आठवण नाही येत. मग म्हटलं कातड आहे आणि तुमचे पूर्वज त्याला पूजायचे, त्याची पूजा करायचे आणि आता तुम्ही विसरलेत. तिकडे सगळी घाण पडलेली आहे, त्याला तुम्ही स्वच्छ करा आणि तिकडे पूजा करा. अच्छा, तुमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील. ओके, म्हणजे त्या जागेला पूजायचे त्या दगडाला. हा, आणि आता तिथे कचरा पडला, यांना माहित नाही ना. ओके, म्हणतो असं आहे का. म्हटलं आणि एक अजूनही सांगतो का त्या दगडाचा अजून एक भोक आहे, हे पण लक्षात ठेवा. मग तो 2-4 महिन्यांनी गेला गावी, होळी वगैरे तो जायचा गावी. तर त्यांनी घराच्या मागे शोधला तर ते दगड भेटला ओके, आणि त्याला साफसफाई केली. त्यांनी लोक तिकडे कचरे बिचरे टाकायचे, साफसफाई केली. मग पाण्याचा पाईप साफ करायला घेतला का एका बाजूला पाणी मारायचं, दुसऱ्या बाजूला बाहेर निघायचा. तर त्याने बघितलं तर भोग पण आहे. अरे त्याचा फोन आला मला, अरे म्हणतो दादा तुम्ही खरं बोलले. म्हटलं काय. अरे बोलतो माझ्या घराच्या मागे कातड आहे, त्याला आम्ही धुतलं ना तर त्याच्या हातून एक भोग पण आहे. म्हटलं बस तेच आहे, तेच आहे, त्याला तुम्ही पूजा करा, ओके. साफसफाई ठेवा, तुमचं सगळं बरं होईल. आणि त्या दिवसानंतर कधी त्याची कंप्लेंट नाही आली.